नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आजचा मोटिवेशनल व्हिडिओ आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत म्हणजे बघा, जर सपोज आपण जसं मुलांना घडवताना आपण काय काय काळजी घेतो म्हणजे त्यांना टाइमावरती जेवण दिलं पाहिजे, टाइमावरती त्यांचं काम केलं पाहिजे, टाइमावरती त्यांचा अभ्यास केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो बरोबर। मग आपण तिथे काय चूक करतो बरं, आपण स्वतःकडे स्वतःच्या कामाकडे किती लक्ष देतो। तर हाच मेन पॉइंट आजच्या आपल्या एपिसोडचा आहे। तर बघा मित्रांनो, जर सपोज आपण जेवढी आपल्या मुलांची काळजी घेतो तेवढी आपण स्वतःच्या कामाची पण काळजी घेतली पाहिजे ना। मग का आपल्यावरती गरिबी येईल मला सांगा, का आपणच चुकतो, आपणच चूक करतो आणि त्याच्यानंतर म्हणतो नाही यार माझी परिस्थिती नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे। ज्या वेळेस आपण विचार करायचा त्यावेळेस नाही करत, पण इतर वेळेस विचार करून जेव्हा वेळ निघून गेलेली असते त्यावेळेस जर विचार करायचा म्हटलं तर कसं होणार। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये मॅटर करतात। तर ह्या चुकी तुम्ही भविष्यामध्ये करू नका, कारण जेवढी तुम्ही मुलांची काळजी घेता तर बिझनेस हा एक आपलं बाळ आहे, तर त्या बाळाला समजून घेणं किंवा सांभाळणं हे आपलं काम आहे। मग त्या बाळाला वेळेवरती जेवण देणं, त्याला डब्बा देणं, त्याचा अभ्यास घेणं, ते कितपत प्रगती केली ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्याच पाहिजे ना। मग त्या बाळाकडे आपणही लक्ष दिलं पाहिजे, जसे आपण आपल्या स्वतःच्या बाळाकडे लक्ष देतो, त्याची जेवढी काळजी करतो, त्याची जेवढी केअर करतो आपण, तेवढी केअर आपण इकडे सुद्धा केली पाहिजे। त्याच वेळेस आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपण सिद्ध केल्याचा फायदा होणार। तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने जर आपल्या बिझनेसची काळजी घ्यायची असेल, आपला बिझनेस कुठेतरी पुढे घेऊन जायचा असेल, आपल्या बिझनेसचा कुठेतरी ब्रँड बनवायचा असेल, त्याचा चांगला मुद्दा लोकांपर्यंत घेऊन जायचा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला एकमेव प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, तो म्हणजे आपला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग। तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय असतं बघा, मी वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणाल ताई आम्ही प्रत्येक व्हिडिओ तुमचा पाहतो आणि त्या व्हिडिओमध्ये तुमचं फक्त एकच गाणं असतं की फक्त डिजिटल मार्केटिंग करा, डिजिटल मार्केटिंग करा। पण ते डिजिटल मार्केटिंग म्हणजे ते तुम्ही समजून घ्या, ठीक आहे। मी रोज तेच सांगते, रोज तेच गाणं गाते, तुम्ही सुद्धा बोर झालेले आहेत, पण त्या बोरपासून जर तुम्हाला कुठेतरी मुक्ती करायची असेल तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती या, हे समजून घ्या, हे शिकून घ्या, याच्यामध्ये आपल्याला भविष्यात फायदा आहे आणि आपल्या बिझनेस वाढीसाठी आपल्याला ते तेवढंच फायद्याचं पडतं। मग बिझनेस वाढीसाठी आपण आपला मुद्दा, जे काय आपला प्लॅटफॉर्म आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो, आपला जो बिझनेस आहे तो जर लोकांना आवडला तर तिथून आपण नेमकं काय करू शकतो, त्या माध्यमातून आपल्याला कसं चांगलं बेनिफिट मिळेल आणि चांगल्या बेनिफिटमधून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाऊ, तर ह्या गोष्टी आपण काळजी त्याच्यामध्ये घेतली पाहिजे। मग आपला कंटेंट चुकतो का, आपलं ग्राफिक चुकतं का, आपण बोलण्यामध्ये चुकतो का, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपल्या बिझनेस वाढीला मॅटर करतात। मग ह्या गोष्टी आपण कुठे ना कुठेतरी आपण त्यांचा सांभाळ केला, त्या जर चुका आपण सुधारायला गेलो तर मग त्या चुका सुधारल्यानंतर आपला बिझनेस कसा चुकेल बरं। मग ह्या चुका जर सुधारायच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला ग्राफिक जे आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। सेकंड कंटेंट, आपला कंटेंट काय असतो त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। जो थर्ड पार्ट आपला आहे की जो आपण मार्केटमध्ये घेऊन जातो तर त्याची क्वालिटी कशी आहे, आपण जो बिझनेस करतो तो त्या बिझनेसमध्ये नक्की आपल्याला प्रॉफिट मिळेल का, आपण मार्केटिंग कोणत्या क्वालिटीचं करतो, तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला भविष्यामध्ये कोणीच थांबवू शकत नाही आपल्या बिझनेस वाढीसाठी। मग बिझनेस वाढीचा एकमेव पर्याय म्हणजे आपला सोशल मीडिया। सोशल मीडियावरती जर तुम्ही मार्केटिंग करत असाल तर तुमचा बिझनेस कसलाही असो त्याला कोणच थांबवू शकत नाही। अगदी तुम्ही माती विका, अगदी तुम्ही झाडांचं काही खत विका, काही पण तुम्हाला कुठलं प्रोडक्ट तुम्ही घरात बनवत असेल ते प्रोडक्ट विका। आता दिवाळीमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट आहे, जे काही फराळ म्हणा किंवा इतर काही गोष्टी, अगरबत्ती, धूप, तुम्हाला असं काही बनवायला येत असेल ते तुम्ही ऑनलाईन विका। आपण बसून वेळ वायाला घालून फायदा काय होणार आहे, काय आपलं जसं काही त्या वेळेचं काय आपल्याला साठ होऊन काय असं त्याचं पेमेंट मिळणार आहे का, नाही ना।
मग आपल्याला आपल्या घड्याळाचा आपल्या आयुष्यातील एक एक सेकंद एक एक क्षण कमी होत चाललेला आहे। आपलं आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे आणि त्या आयुष्यामध्ये जेवढं आपलं राहिलं त्याच्यामध्ये आपण समाधानी आहोत। तर त्या समाधानासाठी आपण नेमकं आपल्याला कुठेतरी सुधारलं पाहिजे, चांगल्या वळणावरती आणलं पाहिजे, चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून घेतला पाहिजे आणि त्या प्लॅटफॉर्ममधून आपण लोकांपर्यंत जाऊन आपलं जे काही बेनिफिट आहे त्याच्यामध्ये आपण आपला फायदा करून घेतला पाहिजे। इथंच आपली कुठेतरी आपण चुकतो, आपली चूक करतो आणि ती चूकच कुठेतरी तुम्ही थांबवा। म्हणूनच मी आजचा व्हिडिओ खास स्पेशल तुमच्यासाठी घेतलेला आहे की ज्या तुम्ही चुका करता, जसं तुम्ही बाळ सांभाळण्याची जशी काळजी घेता तसं बिझनेस हे आपलं एक बाळ आहे आणि त्या बाळाला सांभाळणं हे एक आपलं काम आहे। मग त्या बाळाला सांभाळलं तर मग आपल्या बाळाला सांभाळणं हे आपल्यासाठी तेवढं अवघड होणार नाही। मग मित्रांनो, त्याच्यासाठी आपण काय नेमकं केलं पाहिजे, तर सोशल मीडियाचा कोर्स तुम्ही नक्की माझ्याकडे जॉईनिंग करा। जे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, जे व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, जे इतरही पार्ट माझ्याकडे गुगलपासून सगळे अवेलेबल असतात। प्रत्येक पार्ट हा वेगवेगळा शिकवला जातो। तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा, मला व्हॉट्सअपला मेसेज करा। तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करून तुमच्या बिझनेसची जे काही माहिती आहे ते तुम्हाला सांगून त्याच्यासाठी तुम्हाला गाईड्स केलं जाईल। चला मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।